पण या निकालाचा अर्थ समजून घेण्यासाठी पुन्हा एकदा विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव अनंत कळसे यांच्याकडे जाऊयात. कळसे सर, अटकेपासून तात्पुरता दिलासा दिलेला आहे. अटकेपासून तात्पुरता दिलासा याचा नेमका अर्थ काय लावायचा? यामध्ये मॅडम मला एक दिसतंय की यामध्ये दोन बाजू आहेत. अटकेपासून दिलासा जो दिलेला आहे किंवा त्याच्यावर स्टे दिलेला आहे तो आरोग्याच्या कारणास्तव दिलेला आहे की ऑन मेरिट दिलेला आहे हे आपल्याला बघणं भाग आहे. कारण हे 95चं प्रकरण आहे आणि यामध्ये आर्ग्युमेंट म्हणजे असं मला कळतं म्हणजे याच्यावरून टीव्ही चॅनलवरून की असे केलेले त्यावेळेस त्यांचं उत्पन्न तेवढं नव्हतं त्यामुळे ते त्या सदनिकेला पात्र होते. पण आता त्यांचं उत्पन्न वाढलं वगैरे हा भाग वेगळा. पण त्यांनी मेरिटवर त्यांना स्टे मिळाला आहे की आरोग्याच्या कारणावरून स्टे मिळालेला आहे अटकेला हे आपल्याला जर स्पष्टता आली याच्यामध्ये तर याच्यावर स्पष्टपणे काहीतरी आपल्याला सांगता येईल की त्यांची आमदारकी राहू शकेल की न राहू शकेल. पण जर मेरिटवर स्टे दिला असेल तर आमदारकी राहू शकते. हा, मेरिटवर जर स्टे दिला असेल त्या प्रकरणाचा संपूर्ण अभ्यास करून किंवा प्रायमा फेसी ते प्रकरण बघून तर मग त्यांची आमदारकी राहू शकेल. कारण अटकेला स्टे जर मेरिटवर असेल तर 101% निश्चित त्यांची आमदारकी राहू शकेल. पण दुसरीकडे शिक्षेला मात्र स्थगिती दिलेली नाहीये, शिक्षा कायम ठेवली आहे. नाही, शिक्षा जरी कायम ठेवली तरी अटक जी इमिजिएट व्हायची आहे त्यांनी जे वॉरंट काढलेलं आहे मला वाटतं वॉरंटला सुद्धा स्टे दिलेला आहे. फक्त एवढाच प्रश्न आहे त्याच्यामध्ये ते आरोग्याच्या कारणास्तव दिलेला आहे की मेरिटवर दिलेला आहे हे जर क्लॅरिफाय झालं तर पुढील आपल्याला कॉन्क्रीट असं ओपिनियन त्याच्यामध्ये फॉर्म करता येईल. मगाशी सरकारी वकिलांना हा प्रश्न विचारण्यात आला होता की तो आरोग्याच्या बेसिसवर देण्यात आलेला आहे का त्या मेरिटवर, पण त्याचंही त्यांनी काही स्पष्ट उत्तर दिलं नाहीये. त्यामुळे ते क्लिअर झालेलं नाहीये की आरोग्याच्या बेसिसवर दिला गेलाय की मेरिटवर दिला गेलेला आहे. पण जर तुम्ही सांगताय की आरोग्याच्या बेसिसवर जर दिला गेला असेल तर त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर शिक्षेची अंमलबजावणी होईल. पण मग याच्यामध्ये 1 लाख रुपयाचा जातमुचलका सुद्धा सांगितलेला आहे. बेल मिळालाय त्यांना म्हणजे त्या आरोग्याच्या कारणास्तव कदाचित त्यांना बेल मिळाला असावा असं दिसतं. पण मग मेरिटवर जर मिळाला असता तरी पण जातमुचलक्यावरच मिळतो की नाही? जर स्टे जरी त्यांना मेरिटवर मिळाला असेल ना तरी त्यांना त्याच्यात जातमुचलक्याची गरज नसते, बेल बॉन्डची तशी गरज नसते. कारण ते पूर्ण अटकेला स्थगिती असते म्हणजे कन्व्हिक्शनलाच स्थगिती असते. पण याच्यामधून स्पष्टता होत नाही सरकारी वकिलाच्या बोलण्यावरून की त्यांनी एक्झॅक्टली काय याच्यामध्ये हायकोर्टाचे आदेश आहेत. पिन पॉइंट असे आदेश दिसत नाही म्हणजे दिलेले आहे त्यांनी पण आपल्यापर्यंत अजून पोहोचलेले नाहीत. पण आता आणखी एक प्रश्न उपस्थित होतो कारण लोकप्रतिनिधी कायद्यानुसार 2 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्तची शिक्षा झाली असेल तर पुढची 6 वर्ष निवडणूक सुद्धा लढवता येत नाही. जर माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती नसेल आणि तुम्ही जसं म्हणता तसंच आरोग्याच्याच बेसिसवर हा स्टे त्यांच्या अटकेला स्टे दिलेला असेल तर मग त्यांची आमदारकी जर गेली तर त्यांना किती वर्ष निवडणूक लढवता येणार नाही? स्पष्ट आहे ना, पुढची 6 वर्ष म्हणजे ही 2 वर्ष प्लस 6 वर्ष. हो हो अगदी अगदी म्हणजे एकूण 8 वर्ष. येस येस. म्हणजे शिक्षेची सुनावणी झाल्यापासून 8 वर्ष त्यांना पुढची 8 वर्ष निवडणूक लढवता येणार नाही. हो अगदी 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 माझ्या बरोबर आहे. म्हणजे 2033 पर्यंत माणिकराव कोकाटे यांना निवडणूक लढवता येणार नाही जर ही शिक्षा त्यांची अपहेल्ड राहिली तर, जर त्यांना या शिक्षेच्या संदर्भात उच्च न्यायालयाकडनं दिलासा मिळाला नाही तर. हो सर हा बोला ना. बरोबर, जजमेंट हे बघायला लागेल त्यांनी कशा प्रकारचं हायकोर्टाने जजमेंट दिलं ते सुद्धा बघून आपल्याला पुढचे निष्कर्ष काढता येतील. म्हणजे तुमचं आत्ताचं म्हणणं हे आहे की सगळ्यात महत्वाचं की कोणत्या बेसवर न्यायालयानं हा निर्णय दिलाय. जर फक्त केसच्या बेसवर दिलेला असेल तर माणिकराव कोकाटे यांच्यासाठी तो खूप मोठा दिलासा असेल. पण जर त्यांची प्रकृती ठीक नाही म्हणून जर त्यांना आता दिलासा दिला असेल तर तो तात्पुरता असेल. मग तो तात्पुरता आहे. हो. म्हणजे कोर्टाचं डिटेल जजमेंट जेव्हा हातात येईल त्यावेळेस याची क्लॅरिटी मिळेल अशी आपल्याला अपेक्षा आहे. सर खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेट्स बद्दल. तर विधिमंडळाचे माजी सचिव डॉक्टर अनंत कळसे आपल्या सोबत होते. त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माणिकराव कोकाटे यांना दिलासा नेमका कोणत्या धर्तीवर दिला गेलेला आहे, यावरून त्यांना दिलासा कोणत्या प्रकारचा मिळालेला आहे आणि त्यांची आमदारकी टळेल की नाही हे स्पष्ट होईल.